आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी नागपूर जिल्ह्यातील भाजपच्या सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्षांशी संवाद साधणार आहेत। नागपुरात भाजपचे 27 पैकी 22 नगराध्यक्ष निवडून आलेत। राज्यातील स्थानिक निवडणुकीत भाजपा 1 नंबर आणि शिवसेना 2 नंबरवर आहे अशी प्रतिक्रिया उदय सामंतांनी दिली। ठाकरे गट जितकी टीका करेल तितकी आमची मतं वाढतील असा टोलाही त्यांनी लगावला। नाशिक जिल्ह्यात शिवसेनेचे 5 नगराध्यक्ष आणि 92 नगरसेवक निवडून आलेत। नाशिकच्या जनतेने महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मंत्री दादा भुसेंनी नाशिककरांचे आभार मानले। बीड शहरात इतिहासात पहिल्यांदा भाजपचे 15 उमेदवार निवडून आलेत। याबाबत मंत्री पंकजा मुंडेंनी आनंद व्यक्त केला। ही तर झाकी आहे, जिल्हा परिषद अजून बाकी असा टोलाही त्यांनी लगावला। साताऱ्यात भाजपचे अमोल मोहिते तब्बल 42,000 मतांनी विजयी झाले। मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसलेंच्या नेतृत्वात मोहिते बहुमतानं नगराध्यक्ष पदावर निवडून आले। लोणावळा नगर परिषदेच्या निवडणुकीत पेरू विकणारी महिला नगरसेवकपदी निवडून आली आहे। राष्ट्रवादीतर्फे या महिलेला उमेदवारी मिळाली होती। जामनेर नगर परिषदेत भाजपच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांचा विजय झाला। बोलबच्चन करणाऱ्या लोकांना जनतेनं जागा दाखवून दिली। महायुतीला आणि भारतीय जनता पार्टीला धाराशिव जिल्ह्यात यश मिळाल्यानंतर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर हल्लाबोल केला। आमदार तानाजी सावंत यांचे समर्थक झाकीर सौदागर यांचा परंडा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत 198 मतांनी विजय झाला। निवडणुकीत 12 नगरसेवक जनशक्ती परिवर्तन विकास आघाडीचे निवडून आले। जामखेड नगर परिषदेमध्ये भाजपनं घवघवीत यश मिळवत 15 जागा आणि नगराध्यक्षपदी विजय मिळवलाय। या विजयानंतर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावरती टीकास्त्र डागलं। बदलापूरमधील मतदारांनी भाजपला पसंती दिली। नगर परिषदेच्या निवडणुकीत थेट नगराध्यक्ष पदाच्या भाजपच्या उमेदवार रुचिता घोरपडे या विजयी झाल्या। शिवसेनेच्या 3.5 वर्षांच्या कामाचं हे फळ आहे। कार्यकर्त्यांसाठी आम्ही प्रत्येक ठिकाणी फिरत होतो। जेवढ्या योजना आहेत त्या सक्षमपणे राबवण्याचं काम आम्ही केलं। स्ट्राईक रेट जर पहिला तर सर्वात चांगला स्ट्राईक रेट आमचा असं विधान मंत्री संजय शिरसाट यांनी केलं। आमची अपेक्षा पूर्ण 28 जागा निवडून येतील अशी होती, पण मतदारांनी जो आशीर्वाद दिला तो मला मान्य आहे। 3,500 मतांनी नगराध्यक्ष पदाचा निकाल मराठवाड्यात एकमेव असेल। सिल्लोडच्या जनतेनं 35 वर्षांपासून सातत्यानं आम्हाला साथ दिली असं अब्दुल सत्तार यांनी विधान केलंय। गडचिरोली सार्वत्रिक नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या वतीनं श्रीकांत देशमुख यांचा अवघ्या 1 मतानं विजय झाल्याचा निकाल स्पष्ट झाला असतानाही काँग्रेस उमेदवार असल्यानं सरकारच्या दबावाखाली निवडणूक आयोगानं अंतिम निकाल थांबवून ठेवलाय असा गंभीर आरोप काँग्रेस पक्षाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केलाय। एकीकडे पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला गळती लागलेली असताना विधानसभेचे उपाध्यक्ष आणि पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या पुत्रानं प्रभाग क्रमांक 9 मधून प्रचार सुरू केलाय। पिंपरी चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सिद्धार्थ बनसोडे यांनी आपल्या महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली। मुख्यमंत्री फडणवीसांनी जनतेचे आभार मानले। जनतेनं भाजप आणि महायुतीला मोठं समर्थन दिलं। नगरसेवकांचा विचार केला तर भाजपनं विक्रम केला। एकनाथ शिंदे अजित पवारांचं मनापासून अभिनंदन असं मुख्यमंत्री म्हणाले। नगर परिषद नगरपंचायतीच्या निकालानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी भाजपवर टीका केली आहे। भाजपाचं वागणं चुकीचं आहे। निवडणुकीत पैशांचा वापर भाजपनं केलाय अशी टीका सकपाळ यांनी केली आहे। भाजपची सेंचुरी तर शिवसेनेची हाफ सेंचुरी झाली असं वक्तव्य शिंदे यांनी निवडणूक निकालावर केलंय। भाजपला 1 नंबरचा पक्ष म्हणून यश मिळालं। शिवसेना 2 नंबरचा पक्ष ठरलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन असं शिंदेंनी विधान केलं। दीपक केसरकर यांच्या ऑफिससमोर भाजपनं जल्लोष केलाय। भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले। संघर्षाचं वातावरण होताच पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि संघर्ष टाळला।
आजच्या निकालामध्ये मुंबई पालिका निवडणुकीचं प्रतिबिंब दिसतंय। भाजप आमदार अतुल भातखळकरांनी वक्तव्य केलं, नाचता येईना अंगण वाकडं अशी विरोधकांची अवस्था असं म्हणत भातखळकरांनी विरोधकांवर टीका केली। सोलापूरच्या मर्दंगी नगर परिषद निवडणुकीचा ऐतिहासिक निकाल लागलाय। स्थानिक गट तटांचा 135 वर्षांचा किल्ला अखेर जमीनदोस्त झालाय, तर या नगर परिषदेवर पहिल्यांदाच भाजपचा भगवा फडकलाय। आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी वक्तव्य करत मतदारांचे आभार मानले। कराडमध्ये भाजप आणि काँग्रेसला धक्का बसलाय। नगराध्यक्षपदाचे शिवसेनेचे उमेदवार राजेंद्रसिंह यादव 8062 मतांनी विजयी झाले। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या भाजपच्या अतुल भोसलेंनाही शिवसेनेनं धक्का दिलाय। भाजप अहिल्यानगरच्या शेवगाव नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या माया मुंडे नगराध्यक्षपदी निवडून आलेत। माया मुंडे यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। माया मुंडे भाजपचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांच्या पत्नी आहेत। अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी इथं अल्पमतांनी काँग्रेस नगराध्यक्ष उमेदवार पराभूत झालाय। यामध्ये झालेल्या मतमोजणीत घोळ झाल्याचा आरोप काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आलाय। काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी अमरावती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना फोन करून संताप व्यक्त केला। गोंदिया नगर परिषद नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सचिन शेंडे यांनी 3142 मतांच्या फरकाने विजय मिळवलाय। या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार कशिश जयस्वाल यांचा पराभव झाला। वर्धा जिल्ह्याच्या 6 नगरपालिकांपैकी 3 ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष, 2 ठिकाणी काँग्रेसचे नगराध्यक्ष तर 1 ठिकाणी अपक्ष निवडून आलाय। वर्धा जिल्ह्यात भाजपनं वर्चस्व कायम ठेवलंय। वर्ध्यात गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांना नगर परिषद निवडणुकीच्या निकालामध्ये मोठा धक्का बसलाय। भाजपचे उमेदवार भोयरांचे खंदे समर्थक निलेश किटे यांचा दारुण पराभव झालाय। सुधीर पांगुळ काँग्रेसचे यांनी किटे यांचा पराभव केलाय। हिंगोलीच्या नांदेड नाका इथून हिंगोली शहरामध्ये शिवसेनेनं विजयी रॅली काढली। संतोष बांगर यांच्या वहिनी रेखा बांगर विजयी झाल्यात। कळमनुरीत दाखवतो म्हणणाऱ्यांच्या बुडाखाली अंगार हे अशी टीका शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी केली आहे। ठाकरे बंधूंमधील जागा वाटपाचा तिढा अखेर सुटलाय। लवकरच निर्णय जाहीर करणार असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं। जागा वाटपाबाबतच्या अडचणी चर्चेतून दूर होतील असंही राऊतांनी म्हटलंय। भंडाऱ्यामध्ये पौली नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर विजया नंदुरकर 979 मतांनी विजयी झालेत। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। चंद्रपुरात काँग्रेसनं भाजपला धक्का दिलाय। काँग्रेसनं आपल्या नेत्याला शक्ती दिली आणि आमच्या पक्षानं आमची शक्ती कमी केली, म्हणून याचा फटका 10 नगरपालिकेत दिसून येतोय असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हणत आपल्याच पक्ष नेतृत्वाला घरचा आहेर दिला। परभणीत भाजपला प्रचंड यश मिळाल्याबद्दल पालकमंत्री मेघना बोर्डीकरांनी आनंद व्यक्त केलाय। विशेष म्हणजे जिंतूर नगरपालिकेमध्ये मुस्लिम मतदारांनीही भाजपला पसंती दिली असंही बोर्डीकरांनी म्हटलंय। शिरूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ऐश्वर्या पाचारणे नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेत। भारतीय जनता पार्टीनं 11 जागा जिंकत सर्वाधिक मोठा पक्ष बनलाय। राष्ट्रवादी 7 जागा, महाविकास आघाडीला 5 जागा तर 1 जागी अपक्ष उमेदवार विजयी झालाय। मुक्ताईनगरमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांना मोठा धक्का बसलाय। मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेच्या उमेदवार संजना पाटील नगराध्यक्षपदी विजयी झाल्या। जामनेरामध्ये मंत्री गिरीश महाजन यांची पत्नी साधना महाजन यांची बिनविरोध निवड झाली। या ठिकाणी ट्रकभर गुलाल आणत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। भाजपला नगर परिषद नगरपालिका निवडणुकीत घवघवीत यश मिळालंय। मुख्यमंत्र्यांचा करिश्मा या निवडणुकीत चालला। लाडक्या बहिणींचे जनतेचे आशीर्वाद भाजपला आणि महायुतीला मिळाले असं भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी म्हटलंय। गुलाबराव पाटलांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेला धक्का बसलाय। धरणगाव नगर परिषदेत ठाकरे गटाच्या उमेदवार लीलाबाई चौधरी विजयी झाल्यात। शिवसेनेच्या उमेदवार वैशाली भावे यांचा पराभव झालाय। खोपोली नगरपालिकेवर महायुतीची सत्ता आली आहे। शिवसेना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीप शेंडे हे विजयी झाले। महाविकास आघाडीला खोपोलीमध्ये धक्का बसलाय।
पंढरपूरच्या राजकारणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एंट्री झाली। नगरसेवक पदाच्या निवडणुकीत मनसे नेते दिलीप धोत्रेंच्या पत्नी माधुरी धोत्रे विजयी झाल्या। 1000 मतांनी त्यांनी विजय मिळवलाय। जव्हार नगर परिषदेत भाजपला मोठं यश मिळालं। भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पूजा उदावंत विजयी झाल्यात। 20 पैकी 14 जागांवर भाजपला विजय मिळालाय। पुणे महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्यात। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अंकुश काकडे आणि विशाल तांबे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहेत। वैजापूरमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। वैजापूर नगर परिषदेमधून भाजपचे उमेदवार दिनेश परदेशी विजयी झालेत। स्थानिक आमदार रमेश बोरणारे यांना धक्का बसलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे पश्चिम उपनगर दौऱ्यावर आहे। मालाड, मालवणी, जोगेश्वरीसह अनेक ठिकाणी राज ठाकरेंनी मनसे कार्यालयाचं उद्घाटन केलं, त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता। खोपोली नगरपालिकेवर शिवसेना भाजप युतीची सत्ता आली आहे। शिवसेना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीप शेंडे विजयी झालेत। खासदार सुनील तटकरे यांनी रायगडातील गड राखलाय। रोहा नगरपालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता आहे, तर पेण नगरपालिकेवर भाजप राष्ट्रवादी युतीचा विजय झालाय। ठाकरे गटाचे फुलंब्री नगराध्यक्ष उमेदवार राजेंद्र ठोंबरे विजयी झाले। गंगापूर राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष उमेदवार संजय जाधव विजयी झाले। कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला। भंडाऱ्यात पवनी नगर परिषदेत राष्ट्रवादी डॉक्टर विजया नंदुरकर विजयी झाल्यात। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या विजया नंदुरकर 979 मतांनी विजयी झाल्यात। संभाजीनगरात आमदार प्रशांत बंब यांना राष्ट्रवादीचा मोठा धक्का बसला। आमदार सतीश चव्हाण यांनी बाजी मारली। फुलंब्रीमध्ये भाजपला मात देत ठाकरे गटाचे उमेदवार विजयी झाले। सांगलीच्या विटा नगर परिषदेत सत्तांतर झाले। शिवसेनेच्या काजल संजय म्हेत्रे या नगराध्यक्ष पदावर निवडून आल्या। शिवसेनेचे 22 नगरसेवकही विजयी झाले। कोल्हापुरात आजरा नगरपंचायत निवडणुकीत अशोक सराटी नगराध्यक्षपदी विजयी झाले, तर चंदगड नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदावर भाजपच्या सुनील काणेकरांनी विजय मिळवला। सातारा जिल्ह्यात भाजपनं एकतर्फी विजय मिळवलाय। मेढा नगर पंचायत, रहिमतपूर नगर परिषद, म्हसवड नगर परिषद, वाई नगर परिषद, मलकापूर भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी झाले। सातारा मलकापूर नगरपालिका अंतिम निकाल समोर आलाय। भाजपचे नगराध्यक्ष पदाचे तेजस सोनावले 5277 मतांनी विजयी झाले। मलकापूरला भाजप 18 जागांवर, राष्ट्रवादी 2 जागांवर, ठाकरे गट 1 जागेवर विजयी झाले। धनंजय मुंडे यांची बहीण उर्मिला केंद्रे गंगाखेडमधून विजयी झाली आहे। बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे। सिंधुदुर्गात सावंतवाडीमधून भाजपच्या श्रद्धाराजे भोसले 900 मतांनी विजयी झाले। कणकवलीमधून शहर विकास आघाडीचे संदेश पारकर 145 मतांनी विजयी झालेत। वेंगुर्ल्यात भाजपचे राजन गिरप 430 मतांनी जिंकलेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत पालकमंत्री नितेश राणे यांना मोठा धक्का बसलाय। नगराध्यक्ष पदावर संदेश पारकर 145 मतांनी विजयी झालेत। भाजप नगराध्यक्ष उमेदवार समीर नलावडेंचा पारकरांनी पराभव केलाय। परभणीत गंगाखेड नगरपालिकेत माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या भगिनींना विजय मिळालाय। धनंजय मुंडेंची बहीण उर्मिला केंद्रे 641 मतांनी विजयी झाल्यात। सासवड नगर परिषद भाजपच्या उमेदवार आनंदी जगताप विजयी झाल्या। महाविकास आघाडीला सासवडमध्ये मोठा धक्का बसलाय। तुळजापुरात महाविकास आघाडीला धक्का बसलाय। तुळजापुरात भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद गंगणे 1770 मतांनी विजयी झाले। पालघर नगर परिषदेवर थेट नगराध्यक्ष पदावर शिवसेनेचे उत्तम घरत विजयी झालेत। या ठिकाणी भाजप, ठाकरे गट आणि काँग्रेसचा पराभव पत्करावा लागला। धुळ्यात शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कलावती माळी यांचा विजय झालाय। शिंदखेड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार विजयी झाल्याने भाजपचे मंत्री जयकुमार रावल यांना मोठा धक्का मानला जातो। पालघरच्या वाडा नगरपंचायतीत भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रीमा गंधे विजयी झाल्यात। या ठिकाणी एकूण 17 जागांसाठी निवडणूक पार पडली।
नागपुरात मौदा नगर पंचायतीचा निकाल हाती आलाय। मौदा नगर अध्यक्षपदी भाजपचे प्रसन्न तिडके 871 मतांनी विजयी झाले। नवी मुंबई तुरळमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या भावना घाणेकर 1250 मतांनी विजयी झालेत। त्यांनी भाजपच्या शोभा कोळीशहांचा पराभव केला। अलिबागचा बालेकिल्ला नाईक कुटुंबानं राखलाय। शेतकरी कामगार पक्षाच्या अक्षय नाईक नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या। भाजपच्या तनुजा पेरेकर यांचा त्यांनी पराभव केलाय। रायगड जिल्ह्यातल्या महाडमध्ये शिवसेनेचे सुनील कविस्कर विजयी झाले। श्रीवर्धनमध्ये ठाकरे गटाचे अतुल चौगले जिंकलेत, तर राष्ट्रवादीच्या मनश्री शेडगे रोह्यामध्ये विजयी झाले। धुळ्यात पिंपळनेर नगर परिषदेच्या भाजपच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार डॉक्टर विजया चौरे यांचा विजय झालाय। शिवसेनेच्या आमदार मंजुळा गावित यांना हा मोठा धक्का मानला जातोय। वर्ध्यातील देवळी नगराध्यक्षपदी अपक्ष उमेदवार किरण ठाकरे विजयी झालेत। भाजपचे माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नी शोभा तडस यांना पराभव स्वीकारावा लागला। पुण्यात सासवड नगरपालिकेत भाजपचा विजय झालाय। भाजपच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदी काकी जगताप विजयी झाले। माजी आमदार संजय जगताप या त्यांच्या मातोश्री आहेत। अमरावती जिल्ह्यात धारणी नगर परिषद भाजपचा झेंडा फडकलाय। भाजपचे सुनील चोथमल विजयी झाले। त्यांनी 673 मतांनी हा विजय मिळवला। पुणे जिल्ह्यात 9 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आले। 4 ठिकाणी शिवसेनेचे, 3 ठिकाणी भाजपचे, तर माळेगाव नगरपंचायतीमध्ये अपक्ष महिला उमेदवार जयश्री तावरे यांचा विजय झाला। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नगरपंचायतीच्या घवघवीत यशाबद्दल कौतुक केले। मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचे गडकरींनी अभिनंदन केले। राष्ट्रवादीकडून अजित पवार स्वतः इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत। अशातच पुण्याच्या गोखले नगरचे माजी नगरसेवक दयानंद इरकल थेट रुग्णवाहिकेतून मुलाखत देण्यासाठी आले। इरकल गेल्या काही दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत। अमरावतीच्या धामणगाव रेल्वे नगर परिषदेमध्ये भाजपचे आमदार प्रताप अडसड यांच्या बहीण अर्चना अडसड रोठे विजयी झाल्यात। धामणगाव रेल्वे नगर परिषदेमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ झाला। जामनेर नगर परिषदेवर भाजपच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार बिनविरोध निवडून आला। जळगाव जिल्ह्यातील 18 नगराध्यक्षांपैकी एका जागेवर भाजपनं आधीच आघाडी घेतल्याचं पाहायला मिळालं। उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर होते। राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यात अजित पवारांनी मुलाखती घेतल्या। अजित पवार स्वतः इच्छुकांच्या मुलाखती घेताना पाहायला मिळाले। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागपुरात भाजप कोर कमिटीची बैठक झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या बैठकीला उपस्थित होते। मुंबई महापालिकेच्या दृष्टीने भाजपच्या निवडणूक कार्यालय आणि वॉर रूमचं उद्घाटन झाले। त्यानंतर निवडणूक संचालन समितीची बैठक पार पडली। महायुतीने 150+ जागा निवडून आणण्याचा संकल्प झाला।